नमस्कार. ग्रेट भेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहे इंडियन शूटिंग क्वीन अंजली भागवत. गेली 2 दशक अंजलीने आपल्या कर्तृत्वाने आपली सगळ्यांचीच मान उंच केली आहे. जेव्हा सचिन तेंडुलकर एका बाजूला धावांचे डोंगर रचत होता, तेव्हा अंजली एका पाठोपाठ एक गोल्ड मेडल्स मिळवत होती. आजपर्यंत तिच्या खात्यात 82 गोल्ड मेडल्स जमा झालेली आहेत. सिल्वर मेडल्स आणि ब्रॉन्झ मेडल्स मी मोजत नाही. अंजलीने केवळ स्वतःच कर्तृत्व गाजवलं असं नाही, तर स्वतःचा खेळ नेमबाजी मोठा केला. या देशात नेमबाजीचं नाव फारशा लोकांनी ऐकलं नव्हतं. आज भारतीय नेमबाजांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय आदराने घेतली जात आहे. अंजली, IBN लोकमतला हा वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार तुझे. माय प्लेजर सर. आपण 2009 साली या मुलाखतीला बसलोय. बरोबर. आणि काही महिन्यापूर्वीच अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल बीजिंग ऑलिम्पिकला जिंकलेलं आहे. मला असं वाटतं गोल्ड मेडल जरी बिंद्राला मिळालं असलं तरी ते भारतीय नेमबाजीला सुद्धा मिळालेलं आहे. आणि या गोल्ड मेडलचा जो पाया आहे तो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो अंजली भागवतने घातलाय. मला सांग, अभिनव बिंद्राला बीजिंग मध्ये जेव्हा गोल्ड मेडल मिळालं तेव्हा तुझ्या भावना काय होत्या? त्या शब्दात व्यक्त करणं खरंच खूप कठीण आहे, कारण इतके वर्षांचं जे आमचं जो वेटिंग आम्ही केलं होतं की हे आपल्याला हवंय. आपल्याला म्हणजे मला असं नाही, कुठल्या तरी भारतीय खेळाडूला हे ऑलिम्पिक गोल्ड मिळालं. फक्त शूटर पण नाही, ॲथलेटिक्स मध्येही कोणी मिळवलं असतं ना तरी ते एक बॅरियर आपलं संपतं की आपणही तिथे पोहोचू शकतो. तो जो अचिव्हमेंट गोल असतो जो आपला, तो रिअलिस्टिक गोल बनतो की आपल्या जर भारतीय खेळाडू हे अचीव करू शकतो म्हणजे मीही अचीव करू शकते. आता हा आदर्श हे बाकीच्या भविष्य काळात सगळ्या शूटर्सना फॉलो करायला झालेला आहे. त्यांना ते रिचेबल गोल वाटतो, म्हणून हे आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं. आपण आतापर्यंत अचिव्हमेंट्सनी ऑलरेडी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली दखल घेतली जात होती, आपण तिथे आहोत. पण ते कुठेतरी तो कॉम्प्लेक्स होता की ऑलिम्पिक सुवर्ण पदक तो आता गेलेला आहे. अभिनवनी हे खूप मोठं खेळाच्या आपल्या करिअरसाठी काम केलेलं आहे आणि त्या दिवशी ते आमच्या सगळ्या भावना व्यक्त करणं खरंच कठीण होतं. तो स्वतः तिथे उभा आहे. शेवटच्या शॉटला आम्ही सगळे अक्षरशः नखं माझी सगळी संपली होती खाऊन, आणि तो शॉट त्यांनी खूप चांगला मारला. खूप जिद्दीने तो खेळला. त्याची रायफल थोडी बिघडली होती तरी सुद्धा त्याला मे बी त्याचा ॲडव्हान्टेज झाला असेल, डिसएडव्हान्टेज माहीत नाही, पण तो दिवस त्याचा होता, तो दिवस भारताचा होता. आपण ते सुवर्णपदक जिंकलं आणि आम्ही सगळे खूप जोरात ओरडत होतो. आणि जेव्हा तो आपला तिरंगा वर जात होता, आपलं राष्ट्रगीत आम्ही जोरजोराने गात होतो, तेव्हा सगळ्यांचे डोळे पाणावलेले होते. सगळे अक्षरशः आनंदाने रडत होते. अंजली, सगळे रडत होते असं तू म्हणालीस. मला सांग, तुला सार्थक वाटलं? 20 वर्षापूर्वी जेव्हा तू सुरू केलंस 1988 साली, तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. नेमबाजी हा अडगळीत टाकलेला खेळ होता. कोणी त्याला विचारत नव्हतं. तुमच्याकडे बंदुका नव्हता, गोळ्या नव्हत्या. आणि आज 20 वर्षानंतर संपूर्ण ट्रान्सफर ऑफ सीन झालेला आहे. तुला सार्थक, कृतार्थ वाटलं? अगदी खूपच कृतार्थ. म्हणजे अगदी जे असं आपल्या स्वप्नात आपण जे बघतो की असं कधीतरी होऊ शकतं का, हा प्रश्न नेहमी असायचा, पण हे होऊ शकतं हे खरंच त्या दिवशी अगदी की काहीही पॉसिबल आहे. जर आपण जिद्द आपण ती बाळगली आणि आपल्याकडे ते डिटर्मिनेशन असलं की नाही आपण हे करूनच दाखवायचं, तर ते होऊ शकतं हे त्या दिवशी मला पटलं. म्हणजे आम्ही ज्या काळात सुरू केलं की आम्ही 7 जणी मुली पहिल्या होतो, जेव्हा नेमबाजीसाठी उतरलो तेव्हा एकच रायफल होती, 50 मीटरची रेंजही नव्हती. आम्ही आहे ते टार्गेट रिड्यूस करून त्याच्यावर अंदाजे नुसती होल्डिंग प्रॅक्टिस करायचं, पण आमच्याकडे गोळ्याच नसायच्या. त्या काळातनं ऑलिम्पिक सुवर्ण पदकाच्या पोडियमवर पोहोचणं म्हणजे खरंच खूपच खूप मोठी प्रगती आहे. अचिव्हमेंट. आणि क्रिकेटच्या देशात क्रिकेटचा देश, मला असं वाटत नाही की क्रिकेटचा देश आपला आहे. आपलं रिलिजन आहे मे बी क्रिकेट. आपण सगळे, मी सुद्धा क्रिकेट प्रेमी आहे, मला क्रिकेटची मॅच बघायला आवडते. आणि उलट मला त्याचा अभिमान आहे की एक तरी खेळ आपला देश इतक्या रिलिजियसली फॉलो करतो, इतके क्रिकेट प्रेमी आपल्याकडे आहेत. पण हा आदर्श बाकीच्या खेळांनी केला पाहिजे. क्रिकेट असंच वर नाही आलं. क्रिकेट बोर्डाने, क्रिकेट असोसिएशननी स्वतः प्रयत्न करून त्याचं कमर्शियल ॲटिट्यूड बनवून, ग्लॅमराईज करून हे सगळं कमवलेलं आहे. आणि आपणही वर्ल्ड कप क्रिकेटचे जिंकलेले आहेत, आपल्याकडे अचिव्हमेंट्स आहेत. आणि एक
त्याचा ऍडव्हान्टेज म्हणजे हा खेळाडू बघणार व्ह्युअर्ससाठी चांगला असा खेळ आहे. बघणाऱ्यांना तो जास्त आवडीचा बनू शकतो. जसं शूटिंग आणि काही जे इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स आहेत ते जर तुम्हाला त्याची थरो माहिती नसेल तर ते बघायला तुम्हाला कदाचित थोडंसं बोर होतं. पण क्रिकेट तसा नाही, हा टीम इव्हेंट आहे, मैदानी खेळ आहे, स्पेक्टॅटर्स साठी तो चांगला आहे म्हणून जास्त लोकप्रिय झाला. पण हे जे क्रिकेट बोर्डाचं उदाहरण आहे ते बाकीच्या असोसिएशननी घ्यायला हवं आणि तसं ॲटिट्यूड ठेवून तसं प्रोफेशनली जायला हवं. दिस इज माय गोल, दिस इज माय लाईफ, असं काय सापडलं तुला? एक माझी पर्सनॅलिटी चेंज झाली. म्हणजे काय झालं? तुमचा आत्मविश्वास वाढला ना की सगळं बदलून जातं आणि एक प्रकारचं तुम्ही फोकस्ड होता की हेच मला करायचंय.